पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिं नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः सच्चिदानन्दरूपाय कृष्णाय कृष्णकारिणे नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्जभास्करं वन्दे शमादिनिलयं मुनिम् सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्राननपादबाहो सहस्रनामां सवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मचरातिशान्त्यै गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत् श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। योगो योग विदान नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम हा आपला श्लोक सुरू होता। याच्यामध्ये योग योग विधान नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपुः इथपर्यंत आपण मागच्यापर्यंत पाहिलेलं होतं। प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान हे बघताना नारसिंह वपु हे बघताना आपण नरसिंहाविषयीची माहिती किंवा नरसिंह रूपामध्ये भक्त प्रल्हाद त्याचे गुण आपण घेतले पाहिजेत की भक्त प्रल्हादाला विष्णू प्रसन्न झाले, नरसिंहाचा अवतार त्याच्यासाठी घेतला गेला आणि आपल्यासाठी देवाने अवतार घ्यावा यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर भक्त प्रल्हादाचे गुण आपण आत्मसात केले पाहिजेत। याविषयी मागच्या भागामध्ये आपण या सगळी चर्चा केली। याच्यानंतर श्रीमान केशव आणि पुरुषोत्तम की हा श्लोक इथे पूर्ण होईल आणि आपण हा जो काही उपक्रम आषाढी एकादशी पासून सुरू केलेला होता तेव्हाही असंच म्हटलं होतं की किती नावं होतील हे काही आपण असं ध्येय घेऊन करायचं नाहीये किंवा 8-9 एकादशीमध्ये सगळं विष्णू सहस्रनाम पूर्ण करायचं असं न करता प्रत्येक संकल्पनांचं स्पष्टीकरण आपण जर का केलं आणि ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न आपण शांकर भाष्याच्या आधाराने करूया। त्यामुळे त्याच्या आधीचे 6 प्रश्न आणि त्याच्यानंतर हे 3 श्लोक एवढंच आपलं या चातुर्मासामध्ये पूर्ण होत आहे। पण हरकत नाही, त्याच्याविषयी आपण नंतर एकदा आढावा सगळा घ्यायचा आहे की मागच्या एवढ्या 8 भागांमध्ये आपण काय बघितलं। कारण कसं आहे, आषाढी एकादशीला सुरू झालेलं पहिल्या दिवशीचं जे काही होतं काय पाहिलं आपण आणि आज कार्तिकीच्या दिवशी आपण काय पाहतो, ह्या मधल्या सगळ्या एकादशींमधनं आपण इथे ऐकून काय घेऊन गेलो आपण किंवा ते काय जगण्याचा प्रयत्न केला किंवा उद्यापासून काय जगण्याचा प्रयत्न आपण करू शकतो याचा एकदा आपण आढावा सगळ्याचा आपण घेऊया। श्रीमान, आता श्रीमान या शब्दाचा जर नुसता अर्थ बघायचा म्हटला तर आचार्यांनी असं म्हटलंय की यस्य वक्षसी नित्यम वसती श्रीही स श्रीमान, ज्याच्या वक्षस्थळामध्ये श्री राहते तो श्रीमान म्हणजे विष्णू। आता इथे श्री राहते म्हणजे श्रीचा विचार आपल्याला करायला हवा। या श्रीचा विचार करताना हा एवढा विस्तृत विचार आहे की ज्याच्यावरती 1-2-3 वेळा तरी आपल्याला बोलावं लागेल। श्री याचा अर्थ लक्ष्मी। लक्ष्मी म्हणताना मग ती देवी स्वरूप लक्ष्मी म्हणायची, धनधान्य देणारी संपत्ती देणारी लक्ष्मी म्हणायची, की आचार्यांना जी अपेक्षित आहे मागे सुद्धा आपण त्याविषयी बोललोय, षट संपत्ती म्हणजे सुद्धा श्री। म्हणजे षट संपत्ती कोणती आहे, या षट संपत्तीचा विचार आपण करावा। आता मागचा आढावा आपण जेव्हा घेऊ तेव्हा त्या षट संपत्ती विषयी आपण बोलणार आहोत, त्यामुळे आता परत नको। ही श्री म्हणजे लक्ष्मी याच्याविषयी विचार करताना आपल्याला श्री सूक्त माहिती आहे की त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन हे श्री विषयीचं आलेलं आहे, लक्ष्मी विषयीचं आलेलं आहे। वर्णन आलंय म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण तिची स्तुती करतोय की तू आम्हाला हवी आहेस, अशा प्रकारची मागणी आपण करतोय। तर ही मागणी आपण कोणाकडे करतोय, श्री सूक्ताचा जर का आपण विचार केला, सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण वाचलेलं असेल ऐकलेलं असेल सगळ्यांनी, जातवेदस जो अग्नी आहे त्याच्याकडे आपण श्री मागतो आहोत। मग हा
मी जे म्हटलं की विस्तृत विचार आपल्याला श्री याचा करावा लागेल, हा का म्हटलं? आपल्या सुद्धा नारायणाजवळ लक्ष्मी नारायण आहे, म्हणजे नारायणाजवळ लक्ष्मी आहे. लक्ष्मी कोणाची आहे? नारायणाची आहे. मग आपण लक्ष्मी मला दे असं म्हणताना किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये श्री प्राप्ती व्हावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, हे मागणं नारायणाजवळ मागू शकत नाही का? ते अग्नीजवळ का मागितलं? सगळ्या श्रीसुक्ताचा विचार केला, तांबा अवह जातवेदो मन, सगळं ते सगळ्या ऋचा आहेत ज्या आहेत 15 ऋचा पहिल्या आणि नंतर सगळी फलश्रुती, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलंय, हे अग्नी तू माझ्यासाठी लक्ष्मी घेऊन ये, हे अग्नी तू माझ्यासाठी हे कर. आणि आपण आपलं सगळा धर्मशास्त्राचा विचार केला, आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला, तरी प्रत्येक गोष्ट आपण अग्नीकडे मागतो. मग श्री अग्नीकडे का मागावी? त्याच्यामध्ये काय भाव असेल? अनेकांना वाटतं किंवा अनेक तत्वचिंतक असं म्हणतात की त्याच्यामध्ये शुद्धतेचा भाव आहे. मग आपल्यासारख्यांना वाटतं की शुद्धता म्हणजे की शुद्ध लक्ष्मी आपल्याकडे आली पाहिजे का, असा भाव, म्हणजे शुद्ध असलेली लक्ष्मी आमच्याकडे आली पाहिजे म्हणून अग्नीला सांगायचं का? तर अग्नी प्रत्येक गोष्ट काय करतो? शुद्ध करतो. अग्नीतून तावून सुलाखून आलेली प्रत्येक गोष्ट ही शुद्ध असते. पण इथे भाव काय आहे? अग्नीनी लक्ष्मीला शुद्ध करायचं नाहीये, आपल्याला शुद्ध करायचंय. हे अग्नी तू लक्ष्मी घेऊन माझ्याकडे ये, म्हणजे आपण अग्नीची आधी सेवा करायची, अग्नीची उपासना करायची, म्हणजे आपण स्वतःला शुद्ध बनवायचंय. आणि अशा शुद्ध झालेल्या मला तू लक्ष्मी घेऊन ये, असा हा श्रीचा खूप मोठा विचार इथे आपल्याला करता येतो. अनेक ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी श्री आणि तिने कोणाशी तरी संवाद साधलेला आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि इंद्राचा संवाद आहे, लक्ष्मी आणि रुक्मिणीचा संवाद आहे की मी कुठे राहते. प्रश्न विचारलेले आहेत लक्ष्मीला, श्रीला, की तुम्ही राहता कुठे, तुम्ही कोणाकडे असता, कोणाकडे नसता, काय होतं काय नाही होत. असे भरपूर संवाद आपल्याला अनेक ग्रंथांमधनं वाचायला मिळतात. तिथे थोड्या बहुत फरकानी लक्ष्मीनी म्हणजे श्रीनी सगळ्यांना असंच काही उत्तर दिलंय की एक महत्वाचा प्रश्न की श्री राहते कुठे. आता इथे आपण असं म्हटलं की श्रीमान विष्णूच्या वक्षस्थळात राहते, पण अनेक ठिकाणी श्रीनी स्वतः असं सांगितलेलं आहे की मी सज्जनांच्या इथे राहते, सज्जनांच्या ठाई मी राहते, सज्जनांच्या मनामध्ये मी राहते किंवा त्यांच्या सत्कृत्यांमध्ये मी राहते. अशा अनेक ठिकाणचे संदर्भ आपल्याला या श्रीच्या विषयी दिसतात. आणखीन एक महत्वाचं दिसतं ते म्हणजे शील, जिथे सच्शील माणसं आहेत त्यांच्या ठिकाणी मी राहते, असं श्री आपल्याला अनेक वेळेला अनेक संवादांमधनं उत्तर देतात. त्यामुळे लक्ष्मी ज्याच्या वक्षस्थळामध्ये राहते. एक आणखीन छान संदर्भ असा आलाय, लक्ष्मी उत्तर देताना असं म्हणते की वृद्ध सेवकांकडे मी राहते, वृद्ध सेवकांच्या ठाई मी राहते. वृद्ध सेवक म्हणजे कोण? वृद्ध झालेले सेवक असं नव्हे, वृद्धांची सेवा करणारे, जे वृद्धांची सेवा करतात त्यांच्या ठाई मी राहते, असं एका ठिकाणी श्री म्हणतात. म्हणजेच ह्याचा अर्थ आपण कुठे जोडायचा? आता शांकर भाष्याचा विचार आपण इतके दिवस करतोय, तर आपल्याला ही जाणीव झाली असेल की शांकर भाष्याचा विचार करताना आपल्याला बिंदू जोडावे लागतात. नक्की काय सांगितलंय, नक्की काय सांगितलंय, आणि हे सगळं जोडून जोडून मग आपल्याला परब्रह्म परमात्मा परमेश्वर समजून घ्यायचा आहे. वृद्ध सेवकांच्या ठाई मी राहते म्हणजेच सच्शील जे आहेत, जे चांगली कृत्य करतात त्यांच्या ठाई मी राहते, जिथे संस्कार आहेत तिथे मी राहते, आणि विष्णूच्या वक्षस्थळामध्ये मी राहते. म्हणजेच ही सगळी ठिकाणं म्हणजे विष्णूचं वक्षस्थळ आहे असं आपण म्हणायला हवं. म्हणजे विष्णूची सेवा जर का आपल्याला करायची तर आपल्याला वृद्ध सेवा केली पाहिजे, विष्णूंची सेवा करायची तर सज्जनांची सेवा केली पाहिजे, विष्णूची सेवा करायची तर आपल्याला सच्शील राहिलं पाहिजे. आता त्याच्यात सुद्धा अनेक ही जी षटसंपत्ती आहे त्याविषयी आपण थोडी चर्चा नंतर करूया. जे साधन चतुष्टय सांगितलंय, विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व, त्याच्यामध्ये शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान ह्या षटसंपत्ती सांगितली आहेत. ह्या सगळ्या मिळून षटसंपत्ती म्हणजे श्री आहे. त्यामुळे श्रीमान म्हणजे विष्णूच्या वक्षस्थळामध्ये असलेली लक्ष्मी असं म्हणताना, राहणारी, ज्याच्या वक्षस्थळामध्ये लक्ष्मी राहते असं म्हणताना श्री, एवढा सगळा विचार श्री विषयीचा आपल्या मनामध्ये यायला हवा. आणखीन एका अंगाने आपण याचा विचारही केला होता पुन्हा एकदा, मागे एकदा, की नारायणाची लक्ष्मी आहे असं जर का आपण सतत म्हणत राहिलो तर आपल्याकडून लक्ष्मीचा गैरवापर किंवा चुकीच्या ठिकाणी आपल्याकडून लक्ष्मीचा वापर केला जाणार नाही किंवा ती खर्च होणार नाही.
किंवा गैरमार्गाने लक्ष्मी आपल्याकडे आपण येऊ देणार नाही. थोडक्यात ही नारायणाची लक्ष्मी आहे, माझी नाही. आपण जे म्हटले ना मागे एकदा असं विचार केला होता की नश्वरतेची चीड, जे नाहीसं होणारे, जे नश्वर आहे, मला नको ही भावना, या सगळ्याचा जेव्हा विचार केला त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की ही लक्ष्मी नारायणाची आहे, माझं नाहीच आहे मुळी काही, त्यामुळे मला हे सांभाळायला दिलेलं आहे. जसं पूर्वीचे राजे ऋषीमुनींकडनं, ऋषीमुनी आपण गोष्टी ऐकल्या असतील, अनेक ऋषींनी राजाला राज्य सांभाळायला दिलेलं आहे असं म्हटलंय, आणि राजा सुद्धा त्याच भावनेने ते राज्य सांभाळतो. जर काही महत्वाचा निर्णय असेल, काही अडचणी असतील, तर त्या ऋषींना बोलवलं जातं की हे राज्य तुमचं आहे, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही फक्त हे सांभाळतोय. त्यामुळे श्रीमान आणि श्री याचा विषयी विचार करताना ही माझी नाही लक्ष्मी, ही नारायणाची आहे, आणि त्यामुळे ती आपल्याला जपून वापरायची, ती आपल्याला पूजनीय आहे, वंदनीय आहे. सदाचार आणि नम्रता हे सगळं म्हणजे श्री आहे. आता ह्याच्या पुढे हा विचार करायचा आहे की हे सगळे गुण जर का माझ्यामध्ये आले तर माझ्यामध्ये देव आला. आपलं हे सगळं कशासाठी चाललंय? एकात्मता साधतोय ना आपण शेवटी. तो म्हणजे मी आणि मी म्हणजेच तू, या दोघांचंही एकरूप होणं असेल तर हे सगळे गुण आपल्या ठाई कसे येतील, आपल्या हातून ही सगळी कर्म कशी घडली जातील. कारण अभ्यास करण्याचं मूळ हेतू काय आहे की हे आपल्याला ऍक्शन प्लॅन देणार आहे. शांकर भाष्य हे सोडून दिलेलं नाहीये, नुसतं मार्गदर्शन केलेलं नाहीये. रोजच्या जीवनात तुम्ही हे कशा प्रकारे अवलंब करू शकाल इथपर्यंत आपल्याला आचार्य आणून सोडतात. त्यामुळे हे सगळे गुण माझ्या ठाई येण्यासाठी आपण जर प्रयत्न केले तर श्रीमान असं जेव्हा म्हणू तेव्हा विष्णूच्या या स्वरूपाला नमस्कार होईल. त्याच्यानंतर 23वं नाव आहे केशव. आता आपण केशव नाव नेहमी म्हणतो, 24 नावांमध्ये सुद्धा पहिलं नाव केशवाय नमः इथपासूनच सुरुवात होते. केशव याचा विचार करताना दोन प्रकारे अर्थ, 2-3 अर्थ सांगितले जातात. पहिलं म्हणजे ज्याचे केश सुंदर आहेत तो केशव, कुंचित केशा, अनेक ठिकाणी हे वर्णन आलेलं आहे देवाविषयी. नंतर केशी नावाच्या राक्षसाला मारणारा असा एक विष्णू पुराणामध्ये संदर्भ आलेला आहे. विष्णू पुराणात केशी नावाचा एक राक्षस होता, त्याचा वध केलेला आहे. आणखीन एक संदर्भ तसाच एक भविष्य पर्वामध्ये येतो, हरिवंशामध्ये एक संदर्भ येतो. केशव या शब्दाची जर का थोडीशी फोड केली तर क म्हणजे ब्रह्मा, अ म्हणजे विष्णू, आणि ईश म्हणजे महादेव, शंकर म्हणजे त्रिमूर्ती. आपण नेहमी म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश, क अ ईश असा संदर्भ आपल्याला हरिवंशामध्ये येतो. आता हरिवंश काय आहे? ज्या वेळेला श्रीकृष्णांनी आपलं अवतार कार्य म्हणजे युद्ध वगैरे पूर्ण झालंय आणि अवतार कार्याच्या शेवटच्या उत्तरार्धातला हा भाग आहे असं म्हणा, की सगळं आटपल्यानंतर ते रुक्मिणीसह सहकुटुंब ते फिरायला जातात आणि कैलासावरती महादेवांच्या भेटीला गेलेले आहेत आणि तिथे बसून ते चर्चा करतायत काही. आता त्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या तात्विक चर्चा असणार आहेत, त्यामुळे ते एकमेकांना आपल्या नावांचे अर्थ सांगतायत की तुम्ही काय केलं त्यामुळे तुम्हाला हे नाव झालं, असं नाव झालं, तुम्ही असं केलं म्हणून तुमचं हे नाव झालं. तिथे महादेव उवाच अशा ह्याच्यामध्ये हरिवंश हा ग्रंथ आहे, खूप छान आहे, वाचण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये शंकर महादेव स्वतः हा अर्थ त्यांना सांगतायत श्रीकृष्णांना की क अ ईश म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे 3 एकत्र आल्यानंतर जे बनतं ते केशव बनतं नाव. म्हणजे हे 3ही तुमच्या ठाई आहेत. आपण म्हणतो ना प्रत्येक वेळेला की सगळं शेवटी तत्व एकच आहे. त्यामुळे दत्तांची जेव्हा आपण चर्चा करतो दत्त महाराजांविषयी त्यावेळेला सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश यांचं एक तत्व सगळं मिळून, तसाच इथे हरिवंशामधला संदर्भ येतो की केशव. कृष्णाची स्तुती करताना हे सांगितलंय, भविष्य पर्वामध्ये हे वाचायला मिळेल. तिथे यद्वाकश्च अश्च ईशश्च त्रिमूर्तयः केशास्ते असा संदर्भ तिथे आलाय. केशी नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून केशव, त्यांचे केस सुंदर आहेत म्हणून केशव, आणि तिसरा अर्थ संदर्भ असा आचार्य सांगतात की हरिवंशामध्ये शंकरांनी सांगितलेलं हे नाव आहे. याच्यानंतर पुरुषोत्तम, आता याही नावाचा आपला संदर्भ मागे येऊन गेलेला आहे, आपण याविषयी बोललेलो आहोत. पुरुषोत्तम कसं थोडीशी आठवण करून देतो. काय पाहिलं होतं आपण? पुर म्हणजे राहण्याचं ठिकाण, आठवलं असेल म्हणजे सगळेजण होतात तुम्ही. राहण्याचं ठिकाण पुर, पुरुषोत्तम अशा संदर्भामध्ये आपण मागे तो एक शब्द पाहिला होता. पुरुषोत्तम याचा अर्थ क्षर किंवा अक्षरांमध्ये जो उत्तम आहे, पुरुषांमध्ये जो उत्तम आहे
तो पुरुषोत्तम. आणि पुरुष ही संज्ञा परिपूर्ण आहे असं आचार्य सांगतात. आणि त्याला म्हणजे पुरुष ही मुळातच संज्ञा ही परिपूर्ण संज्ञा आहे, त्याला इतर विशेषणाची खरी आवश्यकता नाही, पण तरी सुद्धा उत्तम हे त्याला विशेषण लावलेलं आहे आणि भावना प्रधान विशेषण असं म्हटलंय. आणि त्यामुळे हे पुरुषोत्तम असा या नावाचा अर्थ होतो. योगो योग विदान नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम. इथे हा श्लोक पूर्ण होतो, तिसरा श्लोक. त्यामुळे आपण ह्या सगळ्या एकादशींच्या साठी आपण चातुर्मासामध्ये जे काही ठरवलं होतं ते देवाच्या कृपेने, नारायणाच्या कृपेने पूर्ण सगळ्या एकादशींना आपल्याला इथे अभ्यास करायला मिळाला, मला मांडायला मिळाला. त्यामुळे आपण ह्या श्लोकापर्यंत थांबू, कारण पुढचा श्लोक सुरू केला तर मग तो पूर्ण करणं आपल्याला बंधनकारक राहील, म्हणजे असावं. आणि मग ते अर्धवट राहण्यापेक्षा आपण इथे थांबूया आणि आढावा मात्र आपण घेऊया, कारण इथून आपण आजपर्यंत काय काय घेऊन गेलो हे सगळ्यांच्या लक्षात असेल. समजा काही विसरायला झालं असेल तर आज पुन्हा एकदा आपण उजळणी जसं म्हणतो तसं एक थोड्या वेळामध्ये उजळणी आपण करू, महत्वाच्या गोष्टींची उजळणी करू. हे विष्णू सहस्रनामाचा अभ्यास करण्याची आवश्यकता का आहे याच्यावरती आपण चर्चा केली होती. विष्णू सहस्रनाम आपल्याला नक्की काय देतं. आपण पारायण करतो, मंत्रांना शक्ती आहेच, श्लोकांमध्ये त्यांचं स्वतःचं सामर्थ्य आहेच, पण नुसतं म्हणून पारायण करून आपण काय काय साध्य करतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते जर आपण शिकून घेतलं, म्हणजे समजून घेतलं आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते जर का उतरवलं तर त्याचा फायदा आपल्याला जगण्यासाठी होईल. आपण याविषयी इतरांना सुद्धा सांगू शकू. म्हणजे अनेक वेळेला आपण असं म्हटलंय की ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे पण महत्वाचं कार्य आहे. नुसतं कायम संचय झाला की त्याचा नाशच आहे. कुठच्याही प्रकारचा संचय जर का आपण केला, पैशाचा करा, इतर गोष्टींचा करा, तर तो कधी ना कधीतरी नाहीसा होणार आहे. पण ते जर का आपण वाटत राहिलो, तसंच ज्ञानाचं पण आहे. जे जे आपल्याला कळलेलं आहे ते आपण इतरांना सांगावं. या विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीला आपण एक महत्वाची गोष्ट पाहिली होती की भीष्मांचं उदात्तीकरण इथे आचार्यांनी केलेलं आहे. कोणी सांगितलं हे विष्णू सहस्रनाम आणि कोणाला सांगितलं? भीष्मांनी सांगितलं युधिष्ठिराला. युधिष्ठिरांनी 6 प्रश्न विचारले. त्याची थोडीशी कथा पण आपण पाहिली की हे कधी विचारलंय, कशा पद्धतीने विचारलं होतं, का विचारलं होतं. तर याच्यामध्ये भीष्मांना जे 6 प्रश्न विचारले युधिष्ठिरांनी, कोणते प्रश्न होते ते? की सगळ्या विद्यांचा स्थान असा एकच देव मानला तर कोणता? एकच परायण कोण? परायण म्हणजे आश्रयस्थान. स्तुती करण्यायोग्य कोण? अर्चन करण्यायोग्य कोण? सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता? आणि 6वा प्रश्न होता जन्म संसार बंधनातून सुटण्यासाठी कशाचा जप करावा? या 6 प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला भीष्मांनी हे म्हणजे युधिष्ठिराला सहस्रनाम सांगितलेलं आहे. या प्रश्नांची उत्तरं सुद्धा छान दिली आहेत, ही आपण पाहिली. त्यांचा विचार करताना भरपूर संकल्पना आपण स्पष्ट केल्या, त्यांच्याविषयी विचार केला. उत्तरांचा क्रम हा जसे प्रश्न विचारले तसा दिला नाही, ज्याप्रमाणे उत्तर देत गेले त्याप्रमाणे आपण त्याच्याविषयीचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची संकल्पना, काही महत्वाच्या संकल्पनांविषयी थोडा थोडा विचार करू. एक संकल्पना आपण पाहिली की नित्यम भक्त्या, भक्ती सगळ्यांच्या मनामध्ये भावना देवाविषयी आहे. ती पराकोटीची आहे, कोणाची उथळ आहे, कोणाची कशी असेल, प्रत्येकाच्या भक्तीप्रमाणे, भक्तिभावाप्रमाणे असू शकते. पण आचार्य भक्ती समजावून सांगताना सांगतात नित्यम भक्त्या, हे 2 शब्द सांगितले त्यांनी. नुसती भक्ती सांगितली नाही, सतत सातत्यपूर्ण आणि नित्य भजन करायचंय. ते सुद्धा करताना तत्परता या शब्दाची त्यांनी चर्चा केली. आध्यात्मिक तत्परता, आपल्याला तत्परता म्हणजे शारीरिक तत्परता, चपळता असं वाटतं, पण एखादा चांगला विषय आपण पटकन आत्मसात करावा आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यामध्ये तसा बदल करावा, ही तत्परता ही आचार्यांना इथे अपेक्षित आहे. चांगल्या विचारांच्या स्वीकारार्थेची तत्परता. त्याच्यामध्ये एक महाभारतातली गोष्ट पण आपण पाहिली. आणि ही तत्परता कशी येते? तर ग्रंथांच्या आपण जितके जवळ जाऊ, ज्ञान साधना आपण जितकी करू, तितकी आपल्याला ही तत्परता प्राप्त होते. त्याच्यानंतर एक
अनादि निधनम विष्णुम सर्व लोक महेश्वरम. आता अनादि निधनम दाता हा परत पुढे कधीतरी नाव येणार आहे. इथेही ते आलं होतं अनादि निधनम विष्णुम. आता अनादि निधनम विष्णुम याविषयी विचार करताना आचार्यांनी आपल्याला समजावून सांगितलं की जो षडभाव विकारांपासून वेगळा आहे, म्हणजे दूर आहे, ज्याला षडभाव विकार लागत नाहीत असा अनादि निधनम. याच्यामध्ये षडभाव विकारांची आपण चर्चा केली. काय आहेत षडभाव विकार? असणे, जन्म घेणे, वाढ होणे, बदलणे, क्षीण होणे आणि नष्ट होणे, हे 6 जे आहेत याला म्हणतात षडभाव विकार. या षडभाव विकारांचा आपण आध्यात्मिक स्वरूपामध्ये संबंध लावावा, म्हणजे आचार्यांनी आपल्याला ते समजून सांगितलेलं आहे. कसा आहे हा अनादि निधनम? तर तो कुठेतरी असतो. पहिलं काय आहे षडभाव विकारांमध्ये? पहिली गोष्ट कुठली आहे? असणे, म्हणजे तो आहेच कुठेतरी. आणि दुसरी गोष्ट आहे जन्म घेणे, म्हणजे जन्म घेणे ही पहिली गोष्ट नाही आहे. या जगतामध्ये कुठेतरी ही आपण म्हणतो ना एनर्जी आहे, आत्मा आहे, ही पहिली गोष्ट आहे. त्यामुळे असणे, तो कुठेतरी आहे याच्यावर विश्वास ठेवणं. त्याच्यानंतर तो जन्म घेतोय, त्याच्यानंतर तो वाढ होणे म्हणजे विकसित होणे. आपण सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या सद्गुरूंना शरण जाऊन आपण आपला विकास करून घेणे, ग्रंथांकडे जाऊन स्वतःचा विकास करून घेणे आणि बदलणे. चौथी गोष्ट बदलून घ्यायचंय. म्हणजेच काय बदलायचंय? म्हणजे बद्धाचा मुमुक्षु होतो, त्या गतीमध्ये बदलण्याचा विषय. साधकाचा सिद्ध होतो म्हणजे बदललो. त्याच्यानंतर क्षीण होणे आणि नष्ट होणे. हे सगळे संस्कार आपण म्हटलं ना, करी माझ्या कर्माचा चेंदा, पाप पण नको पुण्य पण नको. हे सगळं झाल्यानंतर आपल्या ठाई जे जे काही साठतंय ना, पाप पण आपल्या हातून होतं कळत न कळत, आणि पुण्यही होत असतं. आपण पुण्य कमवायचा प्रयत्न करतो, पण हे दोन्ही क्षीण झालं पाहिजे, दोन्ही नाहीसं झालं पाहिजे, तर पुढे जाऊन नष्ट होतो, म्हणजे एकरूप होतो. क्षीण होणे आणि नष्ट होणे, असे सगळे षडभाव विकार ज्यांना लागत नाही, तो अनादि निधनम विष्णुम. हे सगळं आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे आणू शकतो याचा विचार आपण करावा आणि शांकर भाष्य वाचण्याचा प्रयत्न करावा. कठीण वाटतं, पण हळूहळू वाचत राहिलो आपण तर त्यातल्या काही संकल्पना आपल्याला स्पष्ट होतात. याच्यानंतर आपण व्यापकतेविषयी चर्चा केली आणि एक श्लोक मध्ये आपण पाहिला ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम. त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञम म्हणजे कोण आहे त्याच्याविषयी चर्चा केली. ब्रह्मणे स्रष्टे ब्राह्मणाय तपसे श्रुतये हितम. ब्राह्मण म्हणजे काय हे समजून घेतलं आपण. नक्की ब्राह्मण म्हणायचं कोणाला? जन्मानी जो ब्राह्मण आहे त्याला ब्राह्मण म्हणायचं का कर्मानी ब्राह्मण असलेला ब्राह्मण म्हणायचं? आपल्या सगळ्या या ग्रंथांमध्ये कुठेही ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला म्हणून तो ब्राह्मण आहे असं म्हटलेलं नाही. जो कोणी असेल तो आपल्या कर्मानीच ब्राह्मण म्हणून समजला गेलेला आहे. मग या सगळ्यामध्ये अनेक ग्रंथांचे भरपूर व्याख्या आणि ग्रंथांमधले संदर्भ आपण बघितले आणि थोडक्यात विचार केला तर ब्राह्मण कोणाला म्हणावं की जो 6 कर्म ब्राह्मणाची सांगितलेली आहेत ती करतो. काय आहेत 6 कर्म? अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह. ही 6 कर्माचं 6 जी काही कर्म सांगितलेली आहेत याचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये जी ज्याच्याकडून पाळली जातात त्याला म्हणावं ब्राह्मण असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तप आणि श्रुती. ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम हे विचार करताना ब्राह्मण, तप आणि श्रुती यांचा जो सांभाळ करतो तो ब्रह्मज्ञम असं सांगितलं. त्याच्यामध्ये आपण ह्या 3ही संकल्पना समजून घेतल्या. दुसरं नाव त्याच्या मागोमाग आलं होतं सर्वधर्मज्ञम, सर्व धर्मांना जाणणारा. आता याच्यामध्ये परत फोड केली होती आपण शब्दांची. सर्व धर्म म्हणजे काय आणि धर्माला जाणणारा म्हणजे काय? सर्व धर्म याचा विचार करताना मुळात धर्म म्हणजे काय आणि मग सगळे धर्म, सर्व धर्म म्हणजे काय याही विषयी आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये आपण धर्मरहस्य या ग्रंथामध्ये धर्माची 9 अंग सांगितलेली आहेत त्याचा विचार केला.
त्याच्यानंतर 7 प्रकारचे धर्म सांगितलेले आहेत. सामान्य धर्म, वर्ण धर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, 7 प्रकारचे धर्म सांगितलेत. त्याच्याविषयी चर्चा केली आणि एक महत्वाच्या गोष्टीची चर्चा याच श्लोकामध्ये शेवट केली होती, कीर्तिवर्धनम. कीर्तिवर्धनम, जसं आपल्याकडे ती गोष्ट आहे त्याच्यात वाढ करून देणारा किंवा त्याच्यामध्ये वाढ होणं हे अपेक्षित आहे, नवीन निर्माण करण्याची अपेक्षा नाहीये. कीर्तिवर्धनम यशांसी स्वशक्त्यानुप्रवेशेन वर्धयति इति. म्हणजे त्याच्यामध्ये संकल्पना समजून घेताना सोपं असं म्हटलं होतं, भगवंतानी सृष्टी निर्माण केली. आता आपण एखादी वस्तू निर्मिती केली की ती वस्तू वेगळी आणि मी वेगळा असं 2 झाले की नाही त्याच्यामध्ये. पण भगवंतानी सृष्टी निर्माण केली आणि नंतर तो त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. भगवंत स्वतः सृष्टी झाला, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे आपल्याला शेवटी एकात्मतेकडे जायचंय, 2 असता कामा नाहीत. त्यामुळे भगवंत स्वतः सृष्टी झाला. मागच्या एका भागामध्ये आपण ऐतरेय उपनिषद आणि गर्भोपनिषदाचा असा संदर्भ घेतला होता की आपल्याला भगवंतानी बनवलं, गर्भ भगवंतानी बनवला आणि नंतर तो त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. कुठून झाला? इथून काळूच्या इथून सहस्रागार आपण म्हटलं होतं ना, विदीर्ण केलं आणि तिथून तो आतमध्ये प्रविष्ट झाला. मग त्याच्याविषयी आपण जीवात्मा आणि परमात्मा हे दोघे वेगळे आहेत का, मग त्यांच्याविषयी काय, या सगळ्याची चर्चा आपण केली. त्यामुळे भगवंतानी सृष्टी सुद्धा बनवली आणि मग तो त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. यशप्राप्तीसाठी हृदयस्थ जनार्दनाची जाणीव महत्वाची आहे असं आपल्याला आचार्य सांगतात. कीर्तिवर्धनम, आपल्याला यश, आपली कीर्ती वाढवणारा. कोणाची कीर्ती वाढवणार आहे? आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या करताना कोणाची कीर्ती वाढवेल? जो त्याला अनन्य भावाने शरण जाईल त्याची. ह्या सगळ्या अशा प्रकाराने आपण कीर्तिवर्धनम, आपण म्हणतो ना लाभस्येषाम जयस्येषाम हृदयस्थो जनार्दन. हा, कुठेही आपल्याला अपयश येणार नाही की ज्या वेळेला जर आपण हृदयस्थ जनार्दनाचा विचार केला आणि त्याला आपण आतमध्ये जर का वाकून पाहिलं तर तो आपल्याला दिसेल. आपल्यामध्ये आहेतच ते सगळे गुण, फक्त आपल्याला वाढवायचे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्याला ना, सत्कर्मी रती वाढो. आहेच सत्कर्मांची गती रती सगळी आपल्यामध्ये आहेच, फक्त काही जणांमध्ये ती कमी आहे त्यामुळे ते वाईट वागतात. ज्यांच्यामध्ये ती वाढली भरपूर ते चांगले वागतात. मग जे वाईट वागतायत त्यांच्यामध्ये ते भरा असं सांगितलेलं नाहीये, वाढो अशी प्रार्थना केलेली आहे. त्यांना चांगली बुद्धी आहे त्यांच्याकडे, फक्त ती वाढायला हवी. तशा प्रकाराने कीर्तिवर्धनम. मंगलानाम च मंगलम पवित्राणाम च पवित्रम, असं आपण बघितलं की परम पवित्र आहे. परम पवित्र म्हणजे काय? एखादी भगवंत पवित्र आहे, पण सगळ्या पवित्रांमध्ये पवित्र कोण आहे? मंगल आहे. एखादी गोष्ट मंगल आहे असं आपण म्हणतो, तर मंगलानामच मंगलम कोण? त्यांच्यामध्ये सुद्धा पवित्राणाम पवित्रंयो मंगलामच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम यो व्ययः पिता. माझ्यामधली पाप संपवण्यासाठी आपल्याला बुद्धिरूपात किंवा बुद्धीने विचार केला पाहिजे भगवंताचा. ते पवित्राणामच पवित्रम आणि मंगलानाम मंगलम मध्ये याचा विचार आपण केला. कधी आपण ध्यान करू, दर्शन घेऊ, कीर्तन करू, स्तुती करू, पूजा स्मरण आणि प्रणाम करू, तेव्हा हे सगळं आपल्याला साध्य होईल. ध्यातो दृष्टय कीर्तितः स्तुतः संपूजित स्मृतः प्रणतः पापात्म सर्वान उन्मूलयति इति पवित्रम. हे सगळं जेव्हा दूर करेल, हे ध्यान, दर्शन आणि प्रणाम याचा आपण विचार याच्यामध्ये केला होता की ध्यान म्हणजे काय, दर्शन म्हणजे काय आणि प्रणाम करणं म्हणजे काय. दिसताना आपल्याला हे सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द वाटतील की कृती सगळ्यांची तर एकच आहे, खाणे, गिळणे, जेवणे सगळं एकच दिसतंय, पण कृती जरी एक दिसली तरी त्याच्या मागचा भावार्थ वेगळा वेगळा आहे. तसंच ध्यान, स्तुवन, दर्शन, स्तुती करणं, कीर्तन करणं आणि स्तुती करणं आणि भजन करणं याच्यामधला सुद्धा फरक आपण पाहिला होता. स्तुती करायची तेव्हा काय आणि कीर्तन करायचंय तेव्हा काय. आपल्याला संकीर्तन असा एक या संकल्पनेविषयी आपण पाहिलं होतं.
याच्यानंतर मी म्हटलं की श्रीचा जेव्हा आपण विचार केला होता, मंगलानांच मंगलम, तिथे आचार्यांनी अशी व्याख्या केली होती, मंगलम सुखम तत्साधनम तज्ज्ञापकम. जो ज्ञापक आहे, ज्ञापक म्हणजे काय, जो ज्ञान प्राप्त करून देतो तो ज्ञापक, आणि साधन हे ज्ञान ज्या गुणांमुळे आपण जीवनात उतरवतो ते साधन. आता इथे थोडी आपण ह्याच्यावरती चर्चा जास्त केली होती त्यावेळेला. असा गुणसमुच्चय, गुणांचा असा समुदाय की ज्याच्यामुळे हे ज्ञान आपण आपल्या जीवनात उतरवतो ते साधन, त्याला म्हणतात, आचार्यांनी सांगितले, साधन चतुष्टय. आता साधन चतुष्टय म्हणजे काय? चतुष्टय म्हणजे 4. जसं पुरुषार्थ चतुष्टय आपल्याला माहिती आहे 4, साधन चतुष्टय आणि अंतःकरण चतुष्टय, ह्या 3 गोष्टींची त्यांनी सांगड बांधून आपल्याला हे समजावून सांगितलं. विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व हे झालं साधन चतुष्टय. थोडं कठीण आहे समजून घ्यायला, पण याहीवरती आपण विस्तृत चर्चा केली आहे, त्यामुळे लक्षात येईल. साधन चतुष्टय हा झाला एक गुणांचा समुच्चय. संस्कार कोणावर करायचे? मंगलानांच मंगलम सांगताना आचार्य हे सांगतायत की मंगलम सुखम तत् साधकम तत् ज्ञापकम, म्हणजे सुखाचा जो साधक आहे, साधन आहे, तो ज्ञापक, हे समजावून सांगताना हे सगळं सांगितलेलं आहे. हा गुणसमुच्चय आहे साधन चतुष्टयाचा, ते वापरून, ते साधन आहे. साधन म्हणजे आपण जी गोष्ट वापरतो. अंतःकरण चतुष्टयावर आपल्याला संस्कार करायचेत. अंतःकरण चतुष्टय कोणतं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे झालं आपलं अंतःकरण चतुष्टय. याच्यावर संस्कार करायचे. कसे करणार? आपण म्हणतो एखादा नट आपल्याला उघडायचा आहे, नट बोल्ट सोडवायचा आहे, स्क्रू बाजूला करायचा आहे, कसा करणार? पान्हा वापरा. तो पान्हा काय आहे? साधन आहे. म्हणजे हे साधन चतुष्टय आहे. अंतःकरण चतुष्टयावर संस्कार करा, चालेल, करतो. कसे करू? अरे साधन चतुष्टय वापरा. म्हणजे काय वापरू? विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व. बर, वापरतो. ह्यानी साध्य काय होणार आहे? मिळणार आहे काय यातनं? किंवा याचं रिफ्लेक्शन आम्हाला कुठे मिळणार आहे? आपल्या जीवनातले पुरुषार्थ चतुष्टय समृद्ध होणार आहेत, म्हणून हे करा, असं आचार्य सांगतात. सुख मिळवायचंय ना, मंगलम सुखम तत् साधकम तत् साधनम तत् ज्ञापकम, म्हणजे आपल्याला सुख मिळवण्यासाठी आपले पुरुषार्थ चतुष्टय समृद्ध झाले पाहिजेत. हे समृद्ध करण्यासाठी अंतःकरण चतुष्टयावर संस्कार केले पाहिजेत. आणि अशा प्रकाराने आपल्याला पुरुषार्थ चतुष्टय समृद्ध करायचे आहेत. विष्णू सहस्रनाम कोणासाठी आहे याविषयी सुद्धा विचार करताना आपण असा केला होता की ज्याला आपल्या जीवनातले पुरुषार्थ चतुष्टय समृद्ध करायचे त्याच्यासाठी हे विष्णू सहस्रनाम आहे, इतरांसाठी नाही. म्हणजे आपल्याला जुन्या काळात किंवा आता काही लोक आरोप करतात बघा की हे ज्ञान आम्हाला दिलं नाही कुणी. अरे ते ज्ञान दिलं नाही किंवा कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही असं तुम्ही नियम कसे लावता? हे नियम आम्ही लावलेले नाही आहेत. हे नियम ऋषीमुनींनी जुन्या काळापासून लावलेले आहेत. ते सुद्धा कसे आहेत ते समजून घ्या. जो चांगलं वागणारा आहे, ज्याला पुरुषार्थ चतुष्टयाची इच्छा आहे, त्याच्यासाठी हे विष्णू सहस्रनाम आहे असं आचार्य सांगतात. मग पुरुषार्थ चतुष्टयाची इच्छा जर तुम्ही केली असती तर तुम्हालाही ते ज्ञान मिळालं असतं. अशा प्रकाराने ही संकल्पना आपल्याला समजावून सांगतात आचार्य. आता इथे मगाच्या श्री विषयीची थोडीशी चर्चा आपण करू की षटसंपत्ती म्हणजे काय. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजेच संपत्ती सांगितलेली आहे. ती संपत्ती म्हणजे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. मनाचं नियंत्रण करणं म्हणजे शम, इंद्रियांचं नियंत्रण आपण करणं म्हणजे दम, आपली असलेली सहनशक्ती म्हणजे तितिक्षा. या सगळ्यांना म्हणजे इंद्रियांना आणि आपल्या जाणीवांना अंतर्मुख करणं, आतमध्ये वळवणं पाहण्यासाठी म्हणजे उपरती. आपण जो शब्द वापरतो ना त्याला आता झाली का उपरती, तसा अर्थ इथे अपेक्षित नाहीये. उपरती म्हणजे काय? आत डोकावून बघणं. म्हणजे थोडासा अर्थ कदाचित जुळेल, अरे त्याला आता उपरती झाली म्हणजे त्यांनी स्वतः आतमध्ये वाकून पाहिलं आणि मग त्याला चूक झाल्याचं कळलं,
तेव्हा आपण असा शब्दार्थ वापरतो वाक्प्रचार, की अरे त्याला आता उपरती झाली. इंद्रिय आणि जाणीवा यांची अंतर्मुखता म्हणजे उपरती. आपले डोळे बाहेरचं सगळं बघतायत, कान बाहेरचं सगळं ऐकतायत, पण आतलं बघा, आतलं ऐका म्हणजे उपरती. श्रद्धा म्हणजे भावना, श्रद्धा नेहमीप्रमाणे. आणि हे सगळं वरचं जेव्हा मिळेल तेव्हा होतं ते समाधान. ही षटसंपत्ती, ही श्री आपल्याला अपेक्षित आहे. आणि मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. इथे आपण एका व्याख्येविषयी विचार केला होता. शिक्षणाची व्याख्या असा एक विचार इथे आपण केला. अंतःकरण चतुष्टयावर साधन चतुष्टयाच्या सहाय्याने केलेले संस्कार कशासाठी? पुरुषार्थ चतुष्टय मिळवण्यासाठी, म्हणजे शिक्षण. ही व्याख्या जर का आपण लक्षात ठेवली आणि ही व्याख्या किंवा ही संकल्पना आपण प्रत्येक शिक्षणासाठी जर का लावली तर ती योग्यच आहे असं आपल्याला पटेल. कारण आपल्याला साध्य काय करायचंय? साध्य करायचंय आपल्याला पुरुषार्थ चतुष्टय, आणि तो करण्यासाठी आपण स्वतः चांगलं वागावं आणि या साधनांनी आपण समृद्ध व्हावं, अशा प्रकारची चर्चा आपण केली. आणि ही आपण रोजच्या जीवनात उतरवू शकतो असा विश्वास सुद्धा आचार्यांच्या लिखाणातून आपल्याला मनाला पटतो. विष्णू सहस्रनाम कोणाला सांगावं, कोणासाठी ते आहे, याच्याविषयीची चर्चा इथे आचार्यांनी खूप केलेली आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात खूप छान अशी एक संकल्पना इथे आचार्यांनी विश्वम विष्णूच्या आधी आपल्याला मांडली होती, ते म्हणजे स्नान, मानस स्नान. आठवलं असेल आता कदाचित. मानस स्नानाविषयी आचार्य बोलले होते की मानस तीर्थामध्ये स्नान करायचं. मग कसं करायचं? थोडीशी त्याच्यावरती उजळणी करूया. ज्ञान सरोवर आहे, ज्ञान सरोवर आहे, त्याच्यामध्ये स्नान करून आपल्याला अमर व्हायचं आहे. मग जल कोणतं आहे? ध्यानरूपी जल आहे. आपला मळ कुठला काढायचा आहे? राग द्वेषरूपी जे काही आपले विकार आहेत ते सगळे, आपल्याला क्रोधादी इतर सगळेजण आहेत ते आपल्याला आपल्यापासून दूर घालवायचे. तो मळ आहे आपल्या अंगावरती. जी नदी वाहती आहे ती कुठली आहे? आत्मस्वरूपाची नदी आहे, ज्ञान स्वरूप, भगवत स्वरूप असलेली नदी. आणि त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते संयम स्वरूपाचं पाणी आहे. आणि ह्या सगळ्या तीर्थामधला हा जो जलाशय आहे, जे काही पाणी आहे, याला म्हणायचंय सत्य. आता सत्य म्हणजे पुन्हा तेच ओंकार, म्हणजे परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर म्हणजेच सत्य. सत्य म्हणजे इथे खरं खोट्यातलं सत्य नव्हे. आणि त्या किनाऱ्याला शील म्हणायचंय. मग अशी आला होता संदर्भ की श्री कुठे आहे? ज्याच्याकडे शील चांगलं आहे, सत्शील जो आहे त्याच्याकडेच लक्ष्मी येणार आहे. त्यामुळे त्या किनाऱ्याला शील म्हटलंय. जे तरंग उठतायत ते दयेचे तरंग आहेत. खूप छान मानस तीर्थाचं स्नान इथे आपल्याला आचार्यांनी सांगितलंय. म्हणजेच तुम्ही शीलवान असल्याशिवाय ते सत्य तुम्ही ग्रहण करू शकत नाही. आणि याच्यामध्ये जर का आपल्याला स्नान करायचंय तर ते संयमपूर्वक सत्याचं ध्यान करणं, म्हणजेच परमेश्वराचं ध्यान करणं, याला म्हणतात आंघोळ, स्नान, असं आपल्याला आचार्य समजून सांगतात. खूप छान ही गोष्ट आपल्याला आचार्यांनी या पूर्ण शांकर भाष्यामध्ये समजावून सांगितली. आणि याच्या किनाऱ्यावर उभं राहणं, तटावर उभं राहणं म्हणजे शील संपन्न होणं. आपल्यामध्ये जोपर्यंत दया येत नाही एखाद्याविषयी तोपर्यंत संयम येणार नाही. त्यामुळे ज्या लाटा येत आहेत त्या संयमाच्या लाटा सांगितलेल्या आहेत. शांडिल्य उपनिषद सांगतं दया नाम सर्वभूतेषु सर्वत्रानुग्रह. परत तेच सम्यक दृष्टी, सगळीकडे सारखं बघणं, कौसल्य दृशोपातू, ते पण चालेल तिथे. सगळीकडे बघण्याची समदृष्टी आपली असावी. असं मानस तीर्थामध्ये स्नान करा. आणि ह्या मानस स्नानामध्ये आंघोळ केल्याचा, स्नान केल्याचा आनंद जर का आपल्याला घ्यायचा असेल तर विष्णू सहस्रनाम समजून घ्या, असं आचार्य आपल्याला सांगतात. त्याच्यानंतर अनेक पुढच्या काही गोष्टी आचार्यांनी आपल्याला समजावून सांगितल्या. या सगळ्यामध्ये विश्वम विष्णुर वषटकारो या पहिल्या श्लोकाला ज्या वेळेला आपण सुरुवात केली
त्यावेळेला आपण असं पाहिलं की हे सगळ्या विष्णू सहस्रनामाचा किंवा आचार्यांच्या या भाष्याचा, शांकर भाष्याचा आपण विचार करतोय, त्याच्यामध्ये आचार्यांनी जवळपास 50 ग्रंथांचा आपल्याला संदर्भ दिलेला आहे. शंकर भाष्याचं पुस्तक मुद्दाम आपण सगळ्यांनी विकत घ्यावं, ते पाहावं. त्याच्यामध्ये आचार्यांनी व्याख्या करताना कुठल्या ग्रंथांनी याची काय व्याख्या केली आहे याचे सगळे जर का आपण शोधले तर 50 एक ग्रंथांचा आपल्याला संदर्भ त्याच्यामध्ये दिसतो. विष्णू सहस्रनामाचा अभ्यास आपला व्हावा म्हणून माझी इच्छा होती की जोपर्यंत आपण बोलत नाही, 4 लोकांच्या समोर आपण एखादा विषय मांडत नाही, तोपर्यंत आपलाही अभ्यास हा तितकासा घासून पुसून तयार होत नाही. त्यामुळे माझा हा आग्रह होता की आपण या चातुर्मासामध्ये प्रत्येक एकादशीला किमान विष्णू सहस्रनामाविषयी काहीतरी अभ्यास करावा आणि तो आपल्या सगळ्यांसमोर मांडावा. हे शांकर भाष्य किंवा ह्या गोष्टी ऐकणं सुद्धा सोपं नाहीये. अभ्यास सोपा नाहीये, तो संपणारच नाहीये कधी, तो कायम चालू राहील. पण आमचे गुरुजी आम्हाला हे सगळं सोपं करून सांगतात. अजूनही अभ्यास विष्णू सहस्रनाम काही पूर्ण झालेलं नाहीये, सुरू आहे. पण हा सगळा अभ्यास समजून घेऊन त्याचं लिखाण करून अनेक वेळा वाचून तो आपल्या सगळ्यांसमोर मांडणं आणि मुळात आपण सगळ्यांनी हे सातत्यपूर्ण पद्धतीने ऐकायला येणं. म्हणजे काही वेळेला अडचणी असतात, त्याच्यातून सुद्धा अनेक जण तुमच्यापैकी सतत सातत्यपूर्णाने समोर आले, त्यामुळे मलाही काहीतरी मांडावं, नीट अभ्यास करून मांडावं याची इच्छा झाली आणि नारायणाच्या कृपेने हे सगळं आजपर्यंत आजची 9वी एकादशी म्हणजे आपण विचार केला तर आषाढीची पहिली आणि कार्तिकीची आत्ता, हा उपक्रम असाच सुरू ठेवावा असाही आपला विचार काही वेळा झाला. पण जेव्हा मर्यादित स्वरूपामध्ये आपला मानवी स्वभावाप्रमाणे उत्साह हा मर्यादित स्वरूपाप्रमाणे मध्ये टिकतो जास्त, आणि ते जर का सतत सतत करायचं तर त्याच्या मागे प्रचंड धारणा आणि मानसिक सुद्धा आणि अभ्यासाची सुद्धा ही निष्ठा आणि धारणा असाव्या लागतात. आपल्याही त्या बनणार नाहीत असं नाही, अभ्यासातून त्या तयार व्हायला हव्यात. पण पूर्ण वर्षभर हा उपक्रम करण्यापेक्षा आपण हा चातुर्मासापुरता उपक्रम करावा आणि आज आपण इथे हे थांबावं. पुढच्या चातुर्मासामध्ये इथून पुढे सुरू करावं. आत्ता जशी उजळणी गेली अशीच पुन्हा एकदा पहिल्या वर्गामध्ये पहिल्या अभ्यासामध्ये उजळणी करावी आणि 4थ्या श्लोकापासून पुन्हा एकदा ते सुरू करावं. त्यातून काय म्हणतात तसं देवाचं काम आहे, त्यांनी जर करून घ्यायचं ठरवलं तर पुढच्या एकादशीला कुठेतरी इथून पुढे बोलायची जर का बुद्धी मला नारायणांनी दिली किंवा माझ्याकडून करवून घेतलं तर ते काही आपण टाळणार नक्कीच नाही. जेवढा प्रयत्न अभ्यासाचा करता येईल तेवढा करून आपल्या सगळ्यांसमोर मांडावा हा प्रयत्न नक्की असणार आहे. आता आम्ही 2 उपक्रम नवीन सुरू केलेत, तेही एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आपण दर गुरुवारी भगवद्गीता सगळ्यांना म्हणायला शिकवतो आहोत. दर गुरुवारी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये भरपूर, आता जवळपास 18-19 मी मला थांबवायला लागलेत की आता माझ्याकडे जागा नाहीये बसायला, त्यामुळे आता कोणी येऊ नका. पहिला अध्याय आपण सुरू केलाय, अर्धा अधिक श्लोक पूर्ण झाले. दर गुरुवारी संथा देऊन आपण भगवद्गीता मुलांना, मोठ्यांना, म्हातारी माणसं पण येतात, ज्यांना कोणाला यायचंय ते येतात आणि भगवद्गीता म्हणायला आधी येऊ दे. आणि ते कसं होतं मग अभ्यासाची हौस किंवा असल्यामुळे त्याचा अर्थ पण सांगितलाच जातो की आता आपण काय म्हटलं थोडंसं समजून घ्या आणि पुढचा श्लोक म्हणा. मग त्याच्यावरती विवेचन किंवा नंतरचा अभ्यास हा नंतर करता येईल. पण सर्वांसाठी धर्म शिक्षण असं अनेक वेळा तुम्ही माझ्या अनेक पोस्टवर किंवा इतरत्र वाचत असाल तर त्याचा अर्थ किंवा ते अंमलात कसं आणावं तर ते अशा प्रकाराने मी प्रयत्नात आहे. हे प्रयत्न आहेत, कदाचित चुकतात, काही वेळा यशस्वी होतात, काही वेळा ट्रायल एरर बेसिसवरती काही चुका दुरुस्त करायला लागतात. पण काहीच जर केलं नाही ना तर काय चुकतंय हे पण कळत नाही. म्हणजे आता ह्या सगळ्या संकल्पना आहेत ना, ह्या मांडताना अनेक चुका ह्याच्यामध्ये होतात. आम्ही गुरुजींना हे सगळं पाठवतो, तेही सांगतात की हे असं आहे, ते असं सांगायला हवं, असं केलं तर हे सोपं वाटू शकतं समोरच्यांना. त्यामुळे एक भगवद्गीतेचा उपक्रम आता सुरू आहे दर गुरुवारचा, आणि 10 जानेवारी ते 21 मार्च ह्या 11 शनिवारी पुन्हा गेल्या वर्षीप्रमाणे संस्कार वर्ग टेंबेस्वामी उपासना केंद्रामध्ये सुरू होतील. ते पण ठरवताना असंच ठरवलंय, मर्यादित काळासाठी करावं. राम मंदिराची स्थापना जी 22 जानेवारी आपण म्हणतो ना केली, तर ते बेस धरून त्याच्या मागचे पुढचे 11 शनिवार रामनवमीच्या आधी संपतील असे. म्हणजे 22 जानेवारी ते रामनवमी हा काळ हा दरवर्षी संस्कार वर्गांसाठीचा असेल. पहिल्या वर्षी आपण रामयज्ञ केले, ते जवळपास 23 रामयज्ञ आपण सगळ्या वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये जाऊन केले. गेल्या वर्षी संस्कार वर्ग झाले, तर यंदा सुद्धा
संस्कार वर्ग हे 11च शनिवार फक्त आपण करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा जवळपास 80 ते 100 मुलं, किंवा आता यंदाचा संस्कार वर्ग हा ओपन टू ऑल ठेवलेला आहे. कारण गेल्या वर्षी अनेक पालकांनी सांगितलं की आम्हालाही हे शिकायचंय, आम्ही पण येऊन बसतो. पण मी त्यांना खाली दुसरीकडे बसवलं होतं की मुलांच्यात येऊ नका, मुलांना एकटं राहण्याची पण सवय राहू दे. पण यंदा सगळ्यांच्या आग्रहाने कुणी पण या असं ठेवलेलं आहे. तरुण, मुलं, म्हातारी माणसं, आजी आजोबांसकट सगळ्यांनी या. त्याच्यामध्ये ऋषींची माहिती, गोत्रगाथा, रामकृष्णाच्या गोष्टी या यंदा अधिक त्याच्यामध्ये वाढ होईल. गेल्या वर्षी फक्त श्लोक, रामरक्षा आणि याच्यामध्ये आम्ही होतो. असे उपक्रम केल्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. आणि हे सगळं शिकण्याचं जे मी सारखं म्हणतो ना की अंमलात काय आणणार, ऍक्शन प्लॅन काय. जर धर्माचं काहीतरी कार्य करायचंय तर ते मी माझ्यापासून सुरू करेन. 2 तर 2, 5 तर 5, जे काय होईल ते. आणि अशा ह्यानी हे सगळं आता हळूहळू सुरू होतं आहे. त्यामुळे आपणही याचा प्रचार प्रसार करावा. आपणही आवर्जून इथे आलात तसंच त्याही उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि नारायणांनी हे सगळं कार्य आपल्याकडून करून घ्यावं, एवढीच प्रार्थना. आणि सगळ्यांचे धन्यवाद म्हणणार नाही मी, कारण तुम्ही सगळेजण आलात त्यामुळे अभ्यास होतोय. आणि असंच अनेक वेळेला ह्या अभ्यासासाठी तुम्ही मला प्रोत्साहन द्याल हे नक्की आहे. विविध रूपाचे दागिने, वरदानंद भारती आहेत, त्यांनी एका उपनिषदाचं महानारायण उपनिषद म्हणून आहे, त्याच्यामध्ये खूप छान त्यांनी ओवी दिली आहे. भाव विविध विश्वातले, तत्वतः न वेगळाले, अंतर्बाह्य त्या व्यापिले पूर्णपणे नारायणे. जे आपण म्हणतोय ना की आतही तोच आहे, बाहेरही तोच आहे, एकात्मता साधतोय की नाही. त्यांनी उदाहरण दिलंय, विविध रूपाचे दागिने. दागिने आहेत सोन्याचे, विविध रूप आहेत, त्याला वेगळे वेगळे आहेत. आत बाहेरी त्यात सोने. तो तुम्ही काहीही करा, कुठूनही त्याला भोग पाडा, उचका, घासा, काही करा, आत बाहेर सोनच आहे. तसेच विश्वाकारणे व्यापून राही नारायण. तसाच हा नारायण सगळीकडे व्यापून भरलेला आहे. सोन्याच्या दागिन्याप्रमाणेच हा नारायण व्यापून राहतो. आपण आता इथे थांबूया आणि पुढच्या वेळची उपक्रमाची जी काय असेल ती आपण नंतर चर्चा करूया. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश नाथ स्वं नो यतः प्रभु. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमन, तम नमामि हरिं परम. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं, देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिं चंचलां. गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मीनारायण भगवान की